नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला महत्त्वाची घडामोड। टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष पाहायला हवं असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं। यावर सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिलंय। जबाबदारीनं केलेल्या वक्तव्याला हिंदू मुस्लिम पद्धतीनं खत पाणी घालतायत असं सपकाळ यांचं म्हणणं आहे। कोश्यारींनीही महाराजांबद्दल विकृत वक्तव्य केलं होतं, त्यांचाही पुतळा भाजपवाले जाळणार का असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केलाय। टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानलं पाहिजे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली। हर्षवर्धन सपकाळांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। सपकाळांनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांनी केल्यानंतर भाजपकडून हिंदू मुस्लिम रंग देण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत सपकाळांनी टीका केली आहे। टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे, त्यांच्याच मांदियाळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता। खरं तर अशा ज्या कृती करणारे लोक आहे हे मेंटल झालेले आहे, यांच्या डोक्यात फरक पडलेला आहे। यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान यापूर्वी कधी इतका मोठा कोणी केला नाही। पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं। फडणवीसांनी अशा भारत पाक सामन्याचा धिक्कार केला पाहिजे असा निशाणा संजय राऊत यांनी लगावला। तर भाजप नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ आणि राऊतांवर जशास तसा पलटवार केलाय। पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं, हिरो आहे। मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तान बरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना। ज्या महाविकास आघाडीमध्ये अशा पद्धतीचे लोक आहेत, किती दिवस लाचारी सहन करणार आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे? किती दिवस लाचारी सहन करणार आहे तुम्ही? काय ऐका नाही तुम्हाला की तुम्ही आता त्याला सारवासारव करताय? कशाला सारवासारव करताय? प्रत्येक ठिकाणी गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण आज शिवभक्त महाराष्ट्र आहे आणि छत्रपतींशी तुलना कुणाचीच होऊ शकत नाही। मला वाटतं तर शिवभक्त कान फोडतील या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांचे। हर्षवर्धन सपकाळ यांचं श्रीमुख हे जोड्याने हाणलं पाहिजे। त्याला लोकांनी जोड्याने यांना हाणलं पाहिजे, नुसत्या चपला त्यांच्यावर फेकायला नाही पाहिजे। टिपू सुलतानांबद्दल एवढं प्रेम आहे तर आपल्या वडिलांच्या जागी त्यांनी टिपू सुलतानांचं नाव लावावं। हिंदू समाजाच्या विरोधात आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेला पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची ओळख आहे आणि त्यांच्या प्रदेश अध्यक्षांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका हिंदू द्वेषी टिप्याशी केलेला आहे आणि त्यांची तुलना ज्या टिप्याशी हे लोक करतायत त्या टिप्याचा इतिहास या सपकाळनी वाचला आहे का? क्या ये बात सच नहीं है देवेंद्र फडणवीस साहब कि टीपू की लाश के पास से उसके पास से अंगूठी निकली सोने की, उस पे क्या लिखा हुआ था? राम। और 2014 में बर्तानिया में 1,40,000 पाउंड में उसका हर्राज हुआ। मराठा समन्वयक महेश डोंगरे यांच्याकडून सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून सपकाळांची जीप छाटणाऱ्याला 10 लाखांची घोषणा करण्यात आली। एखाद्याने हर्षवर्धन सपकाळच्या तोंडाला टाळं लावलं, कुठेही भेटलं, जालन्यात आला तर करणारच, पण कोणी करीत असेल त्याला 2 लाख बक्षीस देण्याचं काम मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष करतो। या हर्षवर्धन सुलताननी अशा या नराधामाची जीप कापणारास अहिल्यानगर भारतीय जनता पार्टी 10 लाख रुपये देईल। भाजपनं अकोल्यात स्थायी समिती सभागृहाचं नाव शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान असं दिलं होतं असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपवर पलटवार केलाय।
भाजपकडून टीकेची झोड उठल्यानंतर काँग्रेसकडून रामनाथ कोविंद यांचा व्हिडिओ ट्विट करत सवाल करण्यात आलाय. Sultan died a historic death, fighting the British. He was also pioneer in the development and use of Mysore rockets in Bharat. This technology was later adopted by the Europeans. सपकाळांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपनं पुण्यात आंदोलन केलं. काँग्रेस भवनाबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. आंदोलनादरम्यान दगडफेकही झाली. त्यात काँग्रेस कार्यकर्ता जखमी झालाय. यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आरोप प्रत्यारोपही झाले. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवभक्त हर्षवर्धन सपकाळांना विचारणारे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची अवलाद, याच्यावरती पांघरून टाकण्यासाठी किंवा या विषयाला कलाटणी देण्यासाठी आज त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवरती दगडफेक केली. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीमध्ये आज आमचे कार्यकर्ते आणि कार्यकर्ते जखमी झालेले. महापौर उघड्या डोळ्यांनी तमाशा बघत होते. त्यांच्या समोर ही दगडफेक केली जात होती. त्यांच्या समोर या कार्यालयाच्या दरम्यान आवारातल्या गाड्या फोडण्यात येत होत्या. मात्र महापौरांनी मूक संमती दिली. त्याच्यामुळे पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि या ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. पुण्यात आंदोलनादरम्यान गोखले प्रवेशद्वाराजवळ एक जण हातात दगड घेऊन दिसतोय. पहिल्यांदा दगड फेकण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करतेय. या व्यक्तीच्या बाजूलाच काही पोलीसही दिसत आहेत. एका महिला पोलिसानं या व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न करताच त्यानं हातातला दगड समोरच्या जमावावर फेकला. यानंतर पोलीस दगड फेकणाऱ्या व्यक्तीला घेऊन जाताना दिसतायत. दगडफेक करणारी व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. काँग्रेसनी आज या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रदेश अध्यक्षांवरती पांघरून टाकण्याचं काम ते करतायत. काल त्यांनी जे विधान केलं त्या विधानावरती संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवभक्त हर्षवर्धन सपकाळांना विचारणारे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची अवलाद, याच्यावरती पांघरून टाकण्यासाठी किंवा या विषयाला कलाटणी देण्यासाठी आज त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवरती दगडफेक केली. सपकाळांविरोधात पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, लातूर, सांगली आणि नांदेडसह अनेक भागात सपकाळांविरोधात भाजप आक्रमक झाली. तर 17 तारखेला माझे पुतळे देखील ते जाळणार आहेत अशी देखील माहिती मला प्राप्त होत आहे. मात्र माझा पुतळा जाळण्याच्या ऐवजी कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का, हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे. महाराजांबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींचा पुतळा जाळणार का? भाजपचे जुने व्हिडिओ दाखवून उत्तर दिलं असलं तरी काँग्रेसमध्येच ज्येष्ठ नेत्यांकडून सपकाळांविरोधात बोलताना विरोधाभास दिसून आला. मला त्यांनी काय बोलले ते मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे रयतेचे राजे राहिले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्या राजाशी होऊ शकतं असं मला वाटत नाही. बोलण्याचं विपर्यास झाला असं माझं मत आहे. एकतर माननीय हर्षवर्धन सपकाळ आमचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी एक म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्फूर्ती घेऊन ते परकीयांविरुद्ध लढले टिपू सुलतान. हे वाक्य पहिलं लक्षात घेतलं म्हणजे का त्या टिपू सुलतानांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानलंय.